मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही आहे। माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात। जय मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, आज निफ्टीचा फायनल क्लोज झाला 23,398 वरती। 23,398 वरती आजच्या दिवशी निफ्टीने या ठिकाणी फायनल क्लोज दिला आणि निफ्टीमध्ये पुन्हा आपल्याला एक ऑल टाइम हाय दिसला बघा। आजच्या दिवशी मार्केट गॅप अप ओपन झालेलं होतं। गॅप अप ओपन झाल्यानंतर मार्केट सस्टेन नाही झालं। सुरुवातीलाच मार्केटमध्ये आपल्याला मोठी सेलिंग बघायला मिळाली आणि नंतर मार्केट पुन्हा कॉन्सोलिडेशनमध्ये गेलेलं होतं। आज मार्केट पुन्हा आपल्याला कॉन्सोलिडेशनमध्ये जाताना दिसलं। तर याच ठिकाणी बघा, म्हणजे 1 2 3 4 आज चौथा दिवस होता। मार्केट आपल्याला इथे कॉन्सोलिडेशनमध्ये जाताना दिसतंय। ठीक आहे, मार्केटमध्ये बॉटमपासून चांगल्या प्रकारची बाईंग झाल्यानंतर मार्केट आपल्याला या लेवलला कॉन्सोलिडेशनमध्ये जाताना दिसतंय, म्हणजे साईडवेज होतंय। सकाळच्या वेळेला बघा थोडं वरती जातं, साईडवेज होतं, थोडं वरती जातं, साईडवेज होतं, नंतर क्लोजिंग खाली येत असते। आज मार्केट गॅप अप झालं, पण मार्केटमध्ये थोडी सेलिंग झाली, नंतर मार्केट पुन्हा कॉन्सोलिडेशनमध्ये गेलेलं होतं साईडवेज। आज निफ्टीची होती वीकली एक्सपायरी। निफ्टीमध्ये आज वीकली एक्सपायरीचा दिवस होता आणि आपण म्हटलं होतं की मार्केटमध्ये एखाद्या वेळेला आज शॉर्ट कव्हरिंग पण येऊ शकते, कारण की 3 दिवस झाले मार्केट साईडवेज आहे। तर कोणत्याही एका साईडला मार्केट जाऊ शकतं, म्हणजे मार्केट आपल्याला वरती पण जाताना दिसू शकतं किंवा ते खाली पण जाताना दिसू शकतं। पण तसं काही ॲक्टिव्हिटी मार्केटमध्ये आजच्या दिवशी पण झालेली नव्हती। मार्केट पूर्णपणे साईडवेज होतं। काही महत्त्वाचे लेवल असतात, आपण त्यांना फॉलो करत असतो बघा। जसं निफ्टीने पहिला ऑल टाइम हाय बनवलेला होता 23,411चा, बरोबर ना। त्याच्यावरती मार्केट जायला पाहिजे, तिथे सस्टेन व्हायला पाहिजे, तेव्हा जे शॉर्ट असतात मार्केटमधले ते आपल्या पोझिशन स्क्वेअर अप करत असतात, त्यानंतर मार्केट वरती जात असतं। पण तसं काही झालं नाही आजच्या दिवशी, पण तसं काही झालंच नाही। ठीक आहे ना, मार्केट आपल्याला पुन्हा इथेच बंद होताना दिसतं, म्हणजे मार्केट इथे कॉन्सोलिडेशनमध्ये जातं आहे परफेक्ट। मार्केट एकाच दिवसामध्ये मोठी रॅली पण या ठिकाणी दाखवू शकतं। मार्केटचा बिहेव तसाच असतो मित्रांनो। हे बघा, मार्केट जर शार्प रिकवर झालेलं आहे तर ते पॉज घेणारच। ते पॉज घेऊन मग आपल्या ट्रेंडला इथे कंटिन्यू करू शकतं। बघायचं आपल्याला मार्केट 23,000च्या वरती किती दिवस सस्टेन राहते। जोपर्यंत 23,000च्या वरती सस्टेन आहे, आपण म्हणू शकतो की मार्केट इथे आपल्या ट्रेंडला कंटिन्यू करू शकतं। जोपर्यंत 23,000च्या वरती आहे, म्हणजे ही एक लेवल असणार आहे बघा। ह्या लेवलच्या वरती जोपर्यंत मार्केट असणार तोपर्यंत आपण म्हणू शकतो की मार्केट आपल्या ट्रेंडला इथे कंटिन्यू करणार। जर या सपोर्टला ब्रेक करत असेल तर मार्केट पुन्हा ह्याच रेंजमध्ये येऊ शकतं, जिथे मार्केटने खूप वेळ घालवलेला होता। ठीक आहे ना, ह्या रेंजमध्ये पुन्हा येऊ शकतं। ते बघायचं आहे आपल्याला, मार्केटची डायरेक्शन आपण या ठिकाणी पकडणार। असं कोणी म्हणायचं नाही की आपलं मार्केट वीक मार्केट आहे। मार्केट आपलं स्ट्रॉंगच आहे, बुलच आहे मार्केट। ठीक आहे ना, इंट्राडेमध्ये छोटीशी सेलिंग झाली म्हणजे मार्केट वीक होत नसतं कधी, लक्षात घ्यायचं आहे। मार्केटमध्ये अनेक संधी असतात, आपण संधीचा फायदा मिळवत चालायचा। जसं मार्केट आपलं कॉन्सोलिडेशनमध्ये जात आहे ना, म्हणजे निफ्टी 50 इंडेक्स आपल्याला कॉन्सोलिडेशनमध्ये जाताना दिसतोय। तसेच काही सेक्टर असतात ते कॉन्सोलिडेशनमध्ये गेलेले असतात, त्यांच्यामध्ये पुन्हा रॅली येत असते बघा। एक जसं डिफेन्स सेक्टर बघा, डिफेन्स सेक्टरचे स्टॉक जर तुम्ही बघितले ना, 3-4 दिवस झाले ते पण कॉन्सोलिडेशनमध्ये होते आणि आज दुपारी त्यांच्यामध्ये थोडी बाईंग यायला लागली। तर स्ट्रक्चर तसंच आहे, 2-3 दिवस चांगल्या प्रकारची बाईंग झाली, कॉन्सोलिडेशनमध्ये गेले स्टॉक आणि आज थोडीशी बाईंग त्यांच्यामध्ये दिसली। तर ह्या डिफेन्स सेक्टरवरती पण आपण फोकस केला पाहिजे। डिफेन्सवरती पण सरकारचा चांगला फोकस आहे, तर आपण पण इथे बाईंगच्या संधी शोधल्या पाहिजे। इथे आपलं चांगल्या प्रकारचं प्रॉफिट पण बनू शकतं। तर निफ्टीमध्ये आता काही महत्त्वाचे लेवल असणार, म्हणजे मार्केट कोणत्या लेवलला पार केलं तर वरती जाऊ शकतं, कोणतं सपोर्ट ब्रेक झाला तर वीक होऊ शकतं इंट्राडेसाठी, ते आपण 5 मिनिटांमध्ये बघूया। तर मी 5 मिनिटांचा चार्ट या ठिकाणी ओपन करतो। तर मार्केट आपल्याला गॅप अप ओपन होताना दिसलं। ठीक आहे, गॅप अप ओपन झालं आणि कंटिन्युअसली ते खाली आलेलं होतं, एक निगेटिव्ह प्राइस ॲक्शन बनवत ताबडतोब मार्केट इथं खाली आलेलं होतं। आपण म्हटलं पण होतं की मार्केटमध्ये आता इथे निगेटिव्ह प्राइस ॲक्शन बनते, मार्केट खाली येतंय। काही महत्त्वाचे सपोर्ट असतात, जसं आता ही लेवल सपोर्टचं काम करत होते आपल्यासाठी 23,410ची। या सपोर्टला पण मार्केटने ब्रेक केलेलं आहे, अजून ते खाली जाऊ शकतं, आपण असं म्हटलं होतं। आणि एक सपोर्ट लेवलला आलं मार्केट, इथे सपोर्ट घेतला मार्केटने, पुन्हा इथे या रेजिस्टन्सला ब्रेक केलं नाही, पण कारण की सपोर्ट नंतर बनतात रेजिस्टन्स। मार्केट तिथून पुन्हा खाली आलं, पुन्हा पाऊस घेतला, पण ह्या लेवलच्या वरती गेलेलं नव्हतं, म्हणजे मार्केट 23,410च्या लेवलला इथे ब्रेक करत नव्हतं, खाली यायचं तिथून पुन्हा खाली आलं, पुन्हा या लेवलला सपोर्ट घेतला, पुन्हा वरती गेलं। ह्याच लेवलला प्राईसचं रिजेक्शन यायचं बघा। ही जी लेवल दिसते तुम्हाला या ठिकाणी बघा एकदा, या ठिकाणी, या ठिकाणी, इथे, इथे आणि इथे आणि इथे पण मार्केट प्रत्येक वेळेला वरती जाण्याचा प्रयत्न करायचं, जात नव्हतं वरती, या लेवलला इथे ब्रेक करत नव्हतं। हा एक महत्त्वाचा हडल मार्केटसाठी आहे मित्रांनो। आपण म्हटलं होतं की निफ्टीमध्ये आजच्या दिवशी आहे वीकली एक्सपायरी। जर मार्केट ह्या लेवलच्या वरती थांबत असेल, एक स्ट्रॉंग ब्रेकआउट जर या ठिकाणी देत असेल तर इथे कॉल रायटर एक्झिट होऊ शकतात।
आणि एक शॉर्ट कव्हरिंग रॅली या ठिकाणी येऊ शकते, शॉर्ट कव्हरिंग रॅली. पण तसं झालं का मार्केटमध्ये? नाही झालं. मग इथे आजच्या दिवशी काय झालेलं असणार? ज्यांनी पण 23,400चे या स्ट्राईकचे 23,400 स्ट्राईकचे इथे कॉल आणि पुट ऑप्शन जर सेल केलेले असतील तर त्यांना इथे प्रॉफिट झालेलं आहे. म्हणजेच इथे रायटरला प्रॉफिट झालं. जे ऑप्शन रायटर असतात त्यांना या जागेवरती प्रॉफिट होत असतं. कारण की ॲट द मनी स्ट्राईकवरती आणि OTM स्ट्राईकवरती पूर्ण काय असते? टाईम व्हॅल्यू. हे पूर्ण मी एक्सप्लेन केलेलं होतं लाईव्ह सेशनमध्ये. आपल्या जे यूट्यूबवरती लाईव्ह सेशन सकाळी होत असतं त्यावरती एक्सप्लेन पण केलेलं होतं की ज्या ॲट द मनीच्या स्ट्राईक असतात, OTM स्ट्राईक असतात, त्या ठिकाणी पूर्ण टाईम व्हॅल्यू असते आणि टाईम व्हॅल्यू एक्सपायरच्या दिवशी होणार 0. ज्यांनी पण या ठिकाणी ऑप्शन बाय केलेले असतील आणि त्यांना होल्ड केलेलं असेल तर त्यांना आज मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. फायदा कोणाचा झाला? ऑप्शन रायटरचा झाला इथे फायदा. ठीक आहे. मार्केटसाठी एक सपोर्ट बनली होती लेवल, वरची लेवल मार्केटसाठी रेजिस्टन्स बनली होती. मार्केट पूर्ण वेळ साईडेज होतं इथे. ह्याच रेंजमध्ये मार्केटने वेळ घालवलेला होता. 40-50 पॉईंटची रेंज होती, त्याच रेंजमध्ये मार्केटने वेळ घालवला. मार्केट उठे गेलं नाही आज. आणि आपण म्हटलं पण होतं काही वेळेला मार्केट ह्या 23,400 वरतीच बंद होऊ शकतं. आजच्या दिवशी तसंच झालं. इथेच क्लोज झाला मार्केटचा. मार्केटसाठी लेवल त्याच असणार, त्यांच्यामध्ये कोणताही बदल नाही. मार्केटसाठी रेजिस्टन्स कोणता असेल? हीच लेवल 23,410ची. हा एक झोन आहे बघा, 23,410. हा एक काय असणार? रेजिस्टन्स एरिया. हा पहिला रेजिस्टन्स. दुसरा रेजिस्टन्स 23,441. हा मार्केटसाठी असणार दुसरा रेजिस्टन्स. आणि तिसरा रेजिस्टन्स आज निफ्टीने आपला एक नवीन ऑल टाईम हाय बनवला, म्हणजे 23,481. हा मार्केटसाठी असणार तिसरा रेजिस्टन्स. मार्केटला जर वरती जायचं असेल तर ह्या रेजिस्टन्सला ब्रेक करावं लागेल, याच्यावरती सस्टेन व्हावं लागेल, तेव्हा मार्केट इथून वरती जाऊ शकतं, नाहीतर जाणार नाही. आता हा रेजिस्टन्स या ठिकाणी ब्रेक होण्याची प्रोबॅबिलिटी जास्त आहे की होऊ शकतं मार्केट थोडं फ्लॅट ओपन झालं तर ह्या रेजिस्टन्सला ते ब्रेक पण करू शकतं. गॅपअप जर झालं ओपन तर आपण काही करू शकत नाही. हीच लेवल आपल्यासाठी नंतर सपोर्टचं काम करेल फक्त. पण फ्लॅट ओपन झालं, वरती जाण्याचा प्रयत्न करेल आणि इथं प्रोबॅबिलिटी मग जास्त असणार हा रेजिस्टन्स ब्रेक होईल. ब्रेक झाला तर 23,441 मार्केटसाठी असणार एक रेजिस्टन्स आणि 23,481 मार्केटसाठी असणार एक रेजिस्टन्स. जर या ठिकाणी शॉर्ट कव्हर जर झाले तर मार्केट परफेक्ट आपल्याला इथून वरती जाताना दिसू शकतं, म्हणजे 23,500 पर्यंत पुन्हा मार्केट आपल्याला जाताना दिसेल. ही लेवल मग नंतर असेल एक सायकोलॉजिकल रेजिस्टन्स. निफ्टीसाठी सायकोलॉजिकल रेजिस्टन्स असणार. मार्केटसाठी सपोर्ट कोणता असणार? हीच लेवल आहे जी आपण काल पण म्हटलो होतो. एखाद्या व्यक्तीने जर पुट बाय केला ॲग्रेसिव्हली तर ती कशी ट्रॅप होत असते ते पण आपण इथे लाईव्हमध्ये बघितलेलं होतं. ती व्यक्ती कोणत्या प्रकारचा विचार करत नाही, फक्त एक कॅन्डलने ब्रेकडाऊन दिलेला आहे, ताबडतोब पुट बाय करणं आणि त्यामध्ये ट्रॅप होणं, अशी ॲक्टिव्हिटी या ठिकाणी होत असते. मार्केट रिव्हर्स होऊन जात असतं. आपल्याला इथे कंटिन्युएशन पाहिजे असतं की मार्केट इथे जर सपोर्टला ब्रेक करतंय, बरोबर आहे, इथे काही प्राइस ॲक्शन बनते का निगेटिव्ह ते आपल्याला बघायचं असतं. त्यानंतर मग आपण इथे पुट साईडला जात असतो. ठीक आहे ना. बहुतेक जण अशाच ठिकाणी ट्रॅप होत असतात. बरोबर मार्केट रिव्हर्स होऊन जातं, त्यांचा स्टॉप लॉस हिट होत असतो. पुन्हा ते काय करतात, मार्केट वरती जाते, कॉल साईडला जाण्याचा प्रयत्न करतात, पुन्हा खाली येतं मार्केट, त्यांचा छोटासा स्टॉप लॉस लावलेला असतो की मार्केट जर ब्रेकआउट दिला तर मला प्रॉफिट मिळेल, पण थोडं खाली आलं तर माझा छोटासा लॉस होईल. पण ते हे विचार करत नाही की अशा मार्केटमध्ये तुम्ही प्रत्येक वेळेला संधी शोधत राहतात आणि त्याच ठिकाणी तुम्ही लॉस करून घेताय, म्हणजेच ओव्हर ट्रेडिंग करताय. तर या गोष्टी टाळल्या पाहिजे. ठीक आहे ना. तर सपोर्ट मी तुम्हाला सांगत होतो, हा सपोर्ट असणार 23,362. हा मार्केटसाठी पहिला सपोर्ट असेल आणि एक स्ट्रॉंग बेस बनलेला आहे मार्केटसाठी, ती लेवल म्हणजे 23,300ची. हा असणार दुसरा सपोर्ट. जर मार्केट इथे स्लिप होत असेल 23,362च्या खाली जर स्लिप होत असेल, काही निगेटिव्ह प्राइस ॲक्शन या ठिकाणी जर बनली तर मार्केट इथून खाली येऊ शकतं आणि ते आलं तर खाली कुठपर्यंत येणार? 23,300 पर्यंत येणार. ह्या लेवल पण मार्केट आपल्याला दाखवू शकतं. मार्केटमध्ये लेवल एकदम सुटसुटीत आहे मित्रांनो, लेवलला फॉलो करत चला. लेवल तुमच्या समोर असतात, तुमच्या समोर ड्रॉ करत असतो आणि तुम्हाला लाईव्हवरती दाखवत पण असतो की अशा पद्धतीने मार्केट जात असतं वरती. मार्केट रेंज बाउंड काय होणार, आपल्याला एक रेंज कशी मिळत असते किंवा मार्केट ट्रेंडिंग कसं होत असतं, कोणत्या प्रकारचं फॉर्मेशन या ठिकाणी होतंय किंवा प्रोबॅबिलिटी कोणत्या ठिकाणी जास्त असते, हे लाईव्हवरती मी तुम्हाला दाखवून देत असतो. जे आपल्याला समोर दिसतंय ना त्यानुसारच आपण एक अंदाज लावत असतो मार्केटचा की मार्केटमध्ये आता काय होऊ शकतं. या लेवल तुम्हाला आता समजलेले असतील. आणि जेव्हा आपण ट्रेड घेत असतात तुम्ही स्टॉप लॉसचा वापर करत चला. इक्विटीमध्ये काम करा, ऑप्शनमध्ये काम करा, स्टॉप लॉस लावलाच पाहिजे. ज्या पण व्यक्ती ट्रेडिंग करतात त्यांनी स्टॉप लॉसचा वापर करायला हवा, मनात स्टॉप लॉस लावायलाच नको. कारण की मार्केट सुप्रीम आहे मित्रांनो, कुठेही जाऊ शकतं ते. मार्केटमध्ये केव्हा पण काही पण होऊ शकतं. त्यामुळे स्टॉप लॉस एक असला पाहिजे. सिस्टममध्ये स्टॉप लॉस ऑर्डर लावलीच पाहिजे आपण, की जर माझ्या विरुद्ध मार्केट गेलं तर मला छोटासा लॉस होईल आणि त्यामधून मी बाहेर पडणार.
ठीक आहे, असं नाही की 500-1000 रुपयाचा लॉस घ्यायचा आणि बाहेर पडायचं. मला काही वेळेला मोठे मोठे स्पाईक लागतात मार्केटमध्ये. जर तुम्ही एखादा पुट ऑप्शन इथे बाय करून ठेवलेला आहे, स्टॉप लॉस नाही लावला तुम्ही, मार्केट तुमच्या दिशेने जातोय, पण अचानक जर अशी मोठी कॅन्डल इथे बनली, 1-2 कॅन्डल जर बनल्या, म्हणजे शॉर्ट कव्हरिंग मूव्ह जर आला मार्केटमध्ये, तर तुमचे लॉसेस मोठे होत असतात मग. त्यामुळे स्टॉप लॉसचा वापर तुम्ही नक्की करायचा असतो. तर माझ्या मते तुम्हाला निफ्टीमध्ये लेवल समजलेले असतील. आणि मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करत चला आणि व्हिडिओला कॉमेंट पण करायचं आहे. कॉमेंटची संख्या फारच कमी असतात, बघतात व्हिडिओ खूप जण, पण लाईक आणि कॉमेंट करत नाही. कॉमेंट पण करत चला आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे. ज्या पण व्यक्तींना टेक्निकलवरती मजबूत पकड बनवायची त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे. कारण की खूप साऱ्या गोष्टी ज्या असतात मी तुम्हाला इथे सांगत असतो, एक सपोर्ट, रेजिस्टन्स, ट्रेंड, या गोष्टींची खूप चर्चा अशा व्हिडिओमध्ये होत असते आणि याच्यातूनच आपलं टेक्निकल सुधारतं. ठीक आहे, त्यामुळे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करायचं आहे. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.